नमस्कार. आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. काही दिवसांपूर्वी माझा एक व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघितला असेल, ज्यामध्ये घरातली कामं सांभाळून महिन्याला कमीत कमी 8 ते 10 हजार रुपये तुम्ही कशा प्रकारे कमवू शकता हे मी विस्तृत करून सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही कमी पैशात कपडे गोळा करून, कपडे आणून त्याच्यापासून लहान बाळांची सगळी झपली दुपटी वगैरे कशी शिवून त्याचं मार्केटिंग कसं करू शकता हे मी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तो नक्की बघा, म्हणजे त्यातून तुम्हाला सुद्धा थोडाफार फायदा होईल. त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई तुम्ही हे सांगताय हे सगळं ठीक आहे, पण आम्हाला शिवणकाम पण येतं, परंतु आम्हाला ते कसं करायचं आणि कशा पद्धतीने आम्ही कमवायचं हे फारसं लक्षात आलेलं नाही. तुमच्याकडे अजून काही व्यवसाय असतील तर घरातल्या घरात आम्ही जे करू शकू, तर असे काही व्यवसाय तुम्हाला माहिती असतील तर ते आम्हाला नक्की सांगा. आज मी तुम्हाला घरातली कामं सांभाळून गृहिणींना शून्य गुंतवणुकीतून करता येण्यासारखे 3-4 व्यवसाय सांगणार आहे. त्याचप्रमाणे अल्पशी गुंतवणूक केली तर अजून एक छानसा व्यवसाय तुम्ही करू शकता, तो सुद्धा सांगणार आहे, परंतु तो मी शेवटी सांगणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी सुरुवातीला शून्य गुंतवणुकीतून घरातल्या गृहिणी काय करू शकतात हे सांगणार. सगळ्यात आधी माझी थोडीशी दैनंदिनी मी तुम्हाला सांगणार आहे. माझे युट्यूबचे 2 चॅनल आहेत. एक आहे स्टोरी टेलिंगचा आणि दुसरा आहे लहान बाळांचे कपडे मी त्या चॅनलवर दाखवते, म्हणजे चबली दुपटी लंगोट कुंची जे काही असेल ते. तर आता दोन्ही चॅनल एका वेळेला रन करणं हे काही तेवढं सोपं काम नाहीये. मी पहाटे 5 वाजता उठते. 5 वाजता उठल्यानंतर माझी सगळी अन्निकं उरकली की मी माझ्या मिस्टरांसाठी डबा करते. म्हणजे काय करते तर आधी भाजी फोडणीला टाकते आणि कणिक भिजवून ठेवते. त्यानंतरचा जो वेळ आहे तो मी माझ्या योगासनांसाठी वापरते. म्हणजे मी रोज पाऊण तास योगासनं करते. हे झाल्यानंतर मग राहिलेलं काम पोळ्या करणं आणि ब्रेकफास्ट करणं, हे एवढं सगळं झालं की त्यानंतर म्हणजे माझ्या मिस्टरांचा डबा वगैरे भरून ते साधारण 8:15च्या घरातनं बाहेर पडतात. आता तुम्ही म्हणाल मग कचरा कधी काढता? सकाळी सकाळी कचरा काढत नाही का? नाही, मला सकाळी कचरा काढायला वेळच मिळत नाही. म्हणजे 8:15च्या आधी ते बाहेर पडले की मी आधी भांडी घासून घेते, त्यानंतर कचरा काढते. ज्या दिवशी फरशी पुसायची असेल त्या दिवशी फरशी पुसून घेते. फरशी मी नेहमी एका दिवसाआड पुसते, कारण आमची फरशी एवढी काही घाण होत नाही. आम्ही घरात 2 जण असतो, त्यामुळे ज्या दिवशी फक्त कचरा काढायचा असेल त्या दिवशी कचरा काढून मी आंघोळीला जाते. ज्या दिवशी फरशी असेल त्या दिवशी फरशी पुसून झाल्यावर मी आंघोळ करते. आंघोळ झाल्यावर देवासमोर मी शांतपणे अर्धा तास माझी सगळी स्तोत्र वगैरे म्हणून घेते आणि त्यानंतर मी माझ्या कथा वाचायला घेते. कारण त्यावेळेला आजूबाजूचे सगळे लोक बऱ्यापैकी ऑफिसला गेलेले असतात, मुलं जी असतात ती शाळेत गेलेली असतात, त्यामुळे बऱ्यापैकी आजूबाजूला शांतता असते. आणि जर कुठे इकडे तिकडे आवाज असतील तर त्यासाठी मी खिडकी लावून घेते आणि ती कथा मी वाचून घेते. अर्थात तिथे मी माझा चेहरा दाखवत नाही, त्यामुळे मी कशाही अवतारात असले तरी मी स्टोरी वाचू शकते. हे झाल्यानंतर म्हणजे हे सगळं होईपर्यंत दुपारचे 12-12:30 झालेले असतात. त्यानंतर मी माझं जेवण करते. जेवण झाल्यानंतर ती स्टोरी एडिट करून ती चॅनलवर अपलोड करते. ती अपलोड करते कधी? उद्यासाठी. म्हणजे त्याचं शेड्यूल करून ठेवते मी की ती जी स्टोरी आहे ती माझी उद्याच्या व्हिडिओमध्ये जाईल. हे झालं स्टोरी टेलिंगचं. आज हे स्टोरी टेलिंगचं माझं साधारण काम संध्याकाळी 4:30-5 पर्यंत संपलं की माझे मिस्टर संध्याकाळी 6:30ला घरी येईपर्यंत मी उद्याच्या माझ्या दुसऱ्या चॅनलची तयारी करून ठेवते. म्हणजे दुपटं शिवायचं असेल तर दुपट्यासाठी लागणारे जे काही त्रिकोण चौकोन जे काही असेल, आयत असतील, ते सगळं कटिंग मी आज ते डिझाईन डोक्यात ठेवून ते कट करून घेते. तोपर्यंत मिस्टर घरी आले की त्यानंतर संध्याकाळी मी पूर्ण वेळ स्वयंपाकघरात घालवते. पूर्ण वेळ म्हणजे किती? 1 तास. कारण आम्ही संध्याकाळी 7:30-8 वाजताच जेवतो, त्यामुळे 6:30 ते 7:30 हा वेळ म्हणजे पूर्ण तनमन धनाने मी रात्रीचा स्वयंपाक सुद्धा बनवते. ते झाल्यानंतर 8-8:30ला जेवण झाल्यानंतर पुन्हा घरातली जी राहिलेली मागची कामं आहेत ती सगळी उरकून मी साधारण 10-10:30ला झोपते. हे झालं माझं
स्टोरी टेलिंगच्या व्हिडिओच्या दिवसाची दैनंदिनी. आता दुसऱ्या दिवशी हेच बऱ्यापैकी रिपीट होतं, फक्त तिथे स्टोरी टेलिंगच्या ऐवजी दुपटं झपलं जे काही असेल त्याचं व्हिडिओ शूटिंग मी करून घेते आणि संध्याकाळी त्याचं एडिटिंग करून पुढच्या दिवसासाठी मी तो शेड्यूल करून ठेवते. त्यामुळे होतं असं, आज माझा स्टोरी टेलिंगच्या चॅनलवरचा व्हिडिओ जातो, उद्या माझा दुपट्या झपल्यांचा जो काही व्हिडिओ असेल तो जातो. म्हणजे माझे दोनही चॅनल जे आहेत त्या दोनही चॅनलवर एका दिवसाआड व्हिडिओ पडतात. म्हणजे आठवड्यातनं 3 व्हिडिओ या चॅनलवर, 3 व्हिडिओ त्या चॅनलवर, अशा प्रकारे मी मॅनेज करायचा प्रयत्न करते. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की मध्ये काहीतरी वेगळीच कामं येतात आणि त्यामुळे माझा दुपट्या झपल्यांचा जो चॅनल आहे आरती पित्रे ऑफिशियल, म्हणजे आता ज्या चॅनलवर मी तुमच्याशी बोलतेय, तर त्या चॅनलवर कधीतरी माझा 3-4 दिवस व्हिडिओ टाकलाच जात नाही. याला बरीच वेगवेगळी कारणं आहेत. त्याला काही घरातलीच कामं कारणीभूत आहेत असाही भाग नाहीये. त्याला अशी कारणं पण आहेत की माझ्या डोक्यात एक डिझाईन आहे, ते डिझाईन मला दाखवायचं आहे, परंतु त्यासाठी ज्या रंगाचे कपडे किंवा जे कपडे मला लागणार आहेत ते माझ्याकडे काही वेळेला उपलब्ध नसतात. त्यामुळे ते माझे व्हिडिओ बऱ्यापैकी डिले होतात. परंतु स्टोरी टेलिंगचा चॅनल मात्र माझा अगदी काटेकोरपणे, नियमितपणे त्याच्यावर व्हिडिओ टाकले जातील एवढं मात्र मी आवर्जून बघत असते. ही झाली माझी दैनंदिनी. आता हे जी मी काही कामं करते ही कामं तुम्हाला करायला जमतील असं नाही. प्रत्येकाच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. तुमच्या घरात लहान मुलं असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर असतील आणि त्या लहान मुलांना सांभाळून तुम्हाला काही कमाई करायची असेल तर ते कसं करता येईल हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता पहिला जो व्यवसाय आहे तो व्यवसाय किंवा त्याच्यानंतर ते 2 व्यवसाय सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी वाचले असतील, ऐकले असतील. युट्यूबवर सुद्धा त्याचे बरेचसे व्हिडिओ अपलोड माझ्या आधी झालेलेही असतील. परंतु तेच व्यवसाय जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसे तुम्ही करू शकता हे आज मला तुम्हाला मुख्यत्वे करून सांगायचे. आता शून्य इन्व्हेस्टमेंटचा पहिला जो व्यवसाय आहे तो आहे हातशिलाईचा. तुमच्या आजूबाजूला लेडीज टेलर असतील, जेंट्स टेलर असतील. आता जेंट्स टेलरचं कसं असतं, त्यांच्याकडे हातशिलाईचा जो भाग आहे तो फार कमी प्रमाणात असतो. म्हणजे पॅन्टचा खालचा जो भाग आहे, जेंट्सच्या पॅन्टचा भाग, तेवढ्यालाच हातशिलाई असते किंवा शर्टला काजबटणं करणं, एवढंच काम त्यांच्याकडे हातशिलाईचं असतं. परंतु ते काम करण्यासाठी ते काही आउटसोर्सिंग करतील याची खात्री नाही. कारण काजं जी असतात शर्टची ते ती नेहमी बाहेरूनच करून घेत असतात आणि फक्त बटणं लावण्यासाठी आणि पॅन्टच्या त्या खालच्या हातशिलाईसाठी ते शक्यतो आउटसोर्सिंगला देत नाहीत. परंतु लेडीज टेलर जर असेल तर लेडीज टेलरना मात्र हातशिलाईसाठी एक वेगळी व्यक्ती कायम लागते. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मी हे एवढे दोन्ही चॅनल रन जरी करत असले तरी मी सुद्धा कस्टमरचे ब्लाऊज शिवते. ज्या ज्या वेळेला मला ब्लाऊज येतात ते ब्लाऊज मी शिवून देते. आता हे मी कसं मॅनेज करते ते मी तुम्हाला कदाचित मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल. मी जास्तीत जास्त 8 दिवस मागून घेते कस्टमरकडून, कारण अर्जंट ब्लाऊज शिवून देणं मला कधीही शक्य होणार नाही. म्हणून मी 8 दिवस मागून घेते आणि या 6 दिवसातला एखाद दुसरा दिवस मी हे एका दिवशी सगळे ब्लाऊज जे आलेले असतात ते कव्हर करायचा प्रयत्न करते. पण ते जास्त प्रमाणात असतील तर मध्ये अजून एखादा मध्ये गॅप टाकून, चॅनलवर गॅप टाकून मी ते ब्लाऊज पूर्ण करते. तर ज्या बाईंना मी हे ब्लाऊज हातशिलाईसाठी देत असते त्यांना ते अस्तरचं ब्लाऊज असू दे किंवा साधं ब्लाऊज असू दे, तर त्या प्रत्येक ब्लाऊजला मी त्यांना 25 रुपये देते. त्या काय करतात, दिवसाला 4 ब्लाऊज त्या पूर्ण करू शकतात हातशिलाईचे. आणि हे सुद्धा त्यांचा जॉब सांभाळून. त्या एका दवाखान्यात रिसेप्शनिस्ट आहेत आणि सकाळी 10 ते 1 त्या दवाखान्यात असतात. 1 ते 5 ही जी वेळ आहे ही त्यांच्यासाठी फ्री असते. 5 नंतर त्या पुन्हा दवाखान्यात येतात. मी ज्या बाईंकडे हातशिलाईसाठी ब्लाऊज देते त्या एका दिवसात 4 ब्लाऊज कसे कव्हर करतात हे काही मी तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु तुम्हाला जर ते करायचं असेल तर कमी वेळात तुम्ही ते कसं करू शकता हे मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे. जर साधं ब्लाऊज असेल तर त्या ब्लाऊजला बाहीला हातशिलाई असते, मागच्या बाजूला कमरेला असते आणि पुढच्या बाजूला सुद्धा
जर योगपट्टी लावलेली नसेल, फॉर एक्झाम्पल वयस्कर आजींचं ब्लाऊज असेल तर त्याला कुठेही योगपट्टी नसते, किंवा जर आपल्यासारख्यांचा जरी ब्लाऊज असेल तरी योगपट्टी कधीतरी सिंगलच लावली जाते. अशा वेळेला पूर्ण कमरेला हातशिलाई, बाहीची हातशिलाई, हुक लूक आणि प्रेस बटन एवढी हातशिलाईचं हे काम एका ब्लाऊजचं असतं. साध्या अस्तरच्या ब्लाऊजला थोडीशी हातशिलाई कमी असते, म्हणजे कमरेला हातशिलाई नसते, किंवा गळ्याला जर काही डिझाईन असेल तर मागच्या बाजूला हातशिलाई नसते. या सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यात बरेच वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या डिटेलमध्ये काही मी आता शिरत नाही, परंतु तुम्हाला एक साधीशी सोपी ट्रिक मी अगदी आता तोंडी सांगणार आहे. मला कधीही जर शक्य झालं तर कमी वेळात तुम्ही हातशिलाई कशी करू शकता याचा एक छोटासा व्हिडिओ मी कधीतरी अपलोड करेल, किंवा आता तुम्हाला ते हवं असेल तर तुम्ही जर युट्यूबवरती सर्च केलं तर तुम्हाला कुणाचा तरी याचा एखादा व्हिडिओ नक्कीच मिळून जाईल. आता जर तुम्ही म्हणजे तो जो ब्लाऊज आहे त्या ब्लाऊजला जर आय केलेले नसतील मशीनवर तर त्याला लूप्स करावे लागतात. मग ते कसे करायचे, काय करायचं, सुई टोचायची आणि जो दोरा असतो तो त्याच्यावर असा गोल 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 फिरवायचा आणि पुन्हा त्या सुईच्या टोकापर्यंत ते गोल फिरवलेला दोरा आला की ती सुई तिथेच टोचायची आणि खालनं तो दोरा घट्ट करायचा. या पद्धतीने जर तुम्ही लूप्स केले तर ते फास्ट होतात आणि कुठेही दोरा तोडावा लागत नाही. ही झाली लूप्सची पद्धत. हातशिलाईसाठी म्हणजे बाहीला किंवा कमरेला जी हातशिलाई असते त्याच्यासाठी सुद्धा प्रत्येक वेळेला सुई टोचून वर काढायची काहीही गरज नसते. 4-5 वेळा सुई टोचायची, वर म्हणजे 4-5 वेळा सुई टोचून वर काढायची आणि दोरा नंतर पुढे ओढून परत 4-5 वेळा टोचायची. अशा पद्धतीने जर तुम्ही ही हातशिलाई पूर्ण केली तर ती सुद्धा लवकर होते. अर्थात हे करताना तुम्हाला हेही लक्षात घ्यावं लागतं की कुठेही जास्त प्रमाणात दोरा वरच्या बाजूला दिसणार नाही. म्हणजे याला फिनिशिंगचा एक प्रकार असं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की ज्या लेडीज टेलर आहेत त्या तुम्हाला कसे ब्लाऊज देतील, त्यासाठी तुम्हाला अप्रोच व्हावं लागतं त्यांच्याकडे. तुम्ही केलेलं एखादं जर आधीचं काम असेल तर त्यांना तुम्हाला ते दाखवावं लागतं, किंवा तुम्ही त्यांना असंही रिक्वेस्ट करू शकता की एक साधं ब्लाऊज माझ्याकडे हातशिलाईला द्या, मी तुम्हाला हातशिलाई करून संध्याकाळपर्यंत आणून देते. तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही मला तुमचे ब्लाऊज हातशिलाईसाठी किंवा ड्रेस असतील तर त्याला सुद्धा छोटीशी गळ्याला वगैरे हातशिलाई असते तर ते तुम्ही माझ्याकडे द्या आणि अशा प्रकारे तुम्ही ते काम मिळवू शकता. हा झाला विदाउट इन्व्हेस्टमेंट म्हणजे झिरो इन्व्हेस्टमेंटचा कमाईचा प्रकार. मी ज्या गाईंकडे हातशिलाईला ब्लाऊज देते त्या दिवसाला 4 ब्लाऊज पूर्ण करतात स्वतःचा जॉब सांभाळून. तुम्ही सुद्धा घरातलं तुमचं काम सांभाळून हे काम करू शकता. अर्थात हे काम लवकरात लवकर कसं करता येईल याकडे मात्र तुम्हाला आवर्जून लक्ष द्यावं लागेल. माझ्या हिशोबाने गेलात तर दिवसाला 4 ब्लाऊज केलेत तर 100 रुपये तुम्हाला आरामात मिळतात. आणि हातशिलाई करता करता तुम्ही तुमच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकता, किंवा मुलं छोटी असतील तर त्यांना सांभाळू शकता. टीव्ही बघायचा असेल तर टीव्ही बघता बघता सुद्धा तुम्ही हे काम करू शकता, किंवा गप्पा मारता मारता सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काही वेगळा वेळ द्यायला हवा असं फारसं काही नाहीये. मिळाला देता आला तर उत्तमच आहे, पण नाही देता आला तरीही फारसं काही हरकत नाही. समजा तुम्हाला दुपारी फावल्या वेळेत हे नाही करता आलं तर रात्री थोडा वेळ जागून सुद्धा तुम्ही हे केलं तरी सुद्धा दिवसाला 4 ब्लाऊज तुम्ही आरामात करू शकता. या हिशोबाने 100 रुपये जर तुम्हाला दिवसाला मिळाले तर महिन्याला 2,500 ते 3,000 रुपये तुम्ही आरामात कमवू शकता. या 2,500 ते 3,000तून तुमचं महिन्याचं लाईट बिल, पेपर बिल, सिलेंडर, एखाद दुसरं बिल तरी कमीत कमी 2 बिलं तरी यातनं आरामात फेडली जाऊ शकतात, म्हणजे भरली जाऊ शकतात. हा झाला एक व्यवसाय. दुसरा व्यवसाय, जर तुम्हाला तुमच्याकडे छोटीशी मशीन असेल, अर्थात तुम्ही म्हणाल इथे पण इन्व्हेस्टमेंट आली, पण ही अगदी अल्प इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे जुनी मशीन एखादी जर तुम्ही घेतली तर ती कायम तुम्हाला कमाई करून देऊ शकते. तर अशी जर एखादी तुमच्याकडे मशीन असेल आणि तुम्हाला थोडंफार शिवणकाम येत असेल तर त्याच लेडीज टेलरकडे तुम्ही दुसरंही काम त्यांच्याकडचं घेऊ शकता. ते काय आहे तर अस्तरच्या ब्लाऊजचे फक्त अस्तर जोडून देणे. त्या तुम्हाला ब्लाऊज म्हणजे ब्लाऊजचा जो मेन पार्ट आहे, मेन पीस आहे, तो त्या तुम्हाला कापून देतील. अस्तरही तुम्हाला कापून देतील. तुम्हाला ते घेऊन यायचंय आणि फक्त अस्तर जोडून नेऊन त्यांना द्यायचंय. आता
अस्तर जोडण्यासाठी जर तुम्ही 4 नंबरची शिलाई वापरली मशीनची तरी सुद्धा चालतं, कारण अस्तर फक्त सफाईदारपणे शिवण्यासाठी आधी जोडून घ्यावं लागतं. म्हणजे या बाबतीत तर तुम्ही कमीत कमी दिवसाला 6 ते 7 ब्लाऊज आरामात करू शकता. म्हणजे 6 ते 7 ब्लाऊजचं अस्तर तुम्ही जोडून नेऊन त्यांना देऊ शकता. तेवढाही वेळ त्यांच्याकडे नसतो, कारण त्यांचे गिराईक भरपूर असतात. आणि हे काम करणाऱ्या बायका मी स्वतः बघितलेल्या आहेत आणि अशा टेलर पण मी बघितलेले आहेत जे हे काम सुद्धा आउटसोर्सिंगनी करून घेतात. म्हणजे एका ब्लाऊजला अस्तर जोडायला माझ्या हिशोबाने 15 ते 20 मिनिटं लागतात 4 नंबरची शिलाई वापरली तर. पण त्या ज्या टेलर आहेत त्यांना जर तुम्ही छोटी शिलाई वापरलेली हवी असेल 3 नंबरची तर तुम्ही 6च्या ऐवजी 5 ब्लाऊज करू शकता. आता अस्तर जोडायला किती पैसे देतात हे मात्र मी सांगू शकत नाही, कारण मी ते कधीही बाहेर देत नाही. ते त्याचे काय चार्जेस आहेत ते तुम्हाला त्या टेलर ताईंकडेच विचारावे लागतील. हा झाला दुसरा व्यवसाय, झिरो इन्व्हेस्टमेंट. तिसरा जो व्यवसाय आहे तो सुद्धा याच क्षेत्रातला आहे. तो काय आहे तर अस्तर जोडायला जर त्यांच्याकडे वेगळ्या कोणीतरी बाई असतील किंवा त्या वेगळीकडे आउटसोर्सिंगला देत असतील तर तुम्ही ते जोडलेले अस्तर जोडलेले पीस आणून तुम्ही त्यांना प्रॉपर ब्लाऊज शिवून देऊ शकता. आणि तेवढी मार्जिन लेडीज टेलर नेहमी ठेवतात. हात शिलाईचे पैसे, अस्तर जोडायचे पैसे आणि पूर्ण ब्लाऊज शिवून द्यायचे पैसे हे सगळे इन्क्लूड करून आणि त्यांचं वरचं प्रॉफिट मार्जिन इन्क्लूड करूनच त्यांनी शिलाई कस्टमरला सांगितलेली असते. तर एक पहिला झाला हातशिलाईचा व्यवसाय, दुसरा झाला अस्तर जोडायचा व्यवसाय आणि तिसरा अस्तर जोडलेल्या ब्लाऊजची पूर्ण शिलाई. आता या तीनही गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं स्किल वापरलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ते काम परफेक्ट करून दिलंच पाहिजे. त्याच वेळेला त्या टेलर ताई तुमच्याकडे हे काम देतील. आणि समजा ही तीनही कामं तुम्ही करत असलात तर ह्या तीनही मार्गाने मिळणारे पैसे तुम्हालाच मिळू शकतात. त्या ताई फक्त काय करतील, तुम्हाला कट करून देतील. तुम्ही ते सगळंच घरी आणायचं आणि सगळं ब्लाऊज पूर्ण करून त्यांच्याकडे फिटिंग सहित पूर्ण करून त्यांना नेऊन द्यायचं. तुमचं जर एक पहिल्यांदा शिवलेलं ब्लाऊज जर त्यांना आवडलं तर त्या दुसरीकडे कुठेही हे आउटसोर्सिंग करून घेणार नाही. त्या सगळे ब्लाऊज तुम्हालाच देतील. आणि एखादा दिवस असाही येऊ शकतो की तुम्हाला वेळच नसेल हे सगळं करायला. जर त्यांच्याकडे भरपूर शिलाई येत असेल तर एवढं सगळं काम तुम्ही एकट्या हँडल करूच शकणार नाहीत. मग अशा वेळेला तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला पण हे काम करायला उद्युक्त करू शकता. म्हणजे त्यांनाही त्यात इंटरेस्ट असेल तर. हे 3 झाले मार्ग झिरो इन्व्हेस्टमेंटचे, ज्यातून तुमची महिन्याची बिलं घरातली तुम्ही आरामात भरू शकता. आता चौथा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे किंवा चौथा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय असा आहे की मशीनची दुरुस्ती, शिलाई मशीनची दुरुस्ती. आता ही शिलाई मशीनची दुरुस्ती जर तुम्हाला करायची असेल किंवा शिकायची आवड असेल तर त्यासाठी तुम्हाला कुठेतरी 2 ते 3 दिवस याचं किंवा 8 दिवस याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. ते ट्रेनिंग काही तुम्हाला कुणीही फुकट देणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला ते जे काही ट्रेनिंगचे पैसे असतील ते तर द्यावेच लागतील. शिवाय त्यासाठी लागणारी जी काही हत्यार आहेत ती तुम्हाला खरेदी करावी लागतील. त्याचं किट तुम्हाला घ्यावं लागेल. स्क्रू ड्रायव्हर असेल, पक्कड असेल, स्क्रूज असतील, सुया असतील, जे काही असेल ते. माझ्याकडे जेव्हा साधी शिलाई मशीन होती त्या साध्या शिलाई मशीनची दुरुस्ती मी स्वतः करत होते. अगदी सोपं आहे हो. साधी शिलाई मशीन दुरुस्त करणं अगदी सोपं आहे. फक्त आता हल्ली ज्या नवीन मशीन्स आलेल्या आहेत बाजारात, ज्या मोटरवाल्या किंवा हाय स्पीडच्या ज्या आहेत त्या मात्र करणं मला जमत नाही. त्यामुळे मी त्या फंदात कधी पडत नाही. आत्ताची जी माझी मशीन आहे ती मशीन दुरुस्त करायला सुद्धा मला कुणाला तरी बोलवायला लागतं, कारण मी ते शिकून घेतलेलं नाही. पण मी जर ते शिकून घेतलं तर ते सुद्धा मी करू शकते. म्हणूनच मी सांगितलं की हा जो शेवटचा व्यवसाय आहे याच्यासाठी तुम्हाला अल्प गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे 8 दिवसाचं कमीत कमी ट्रेनिंग घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला पैसे भरावे लागतील आणि त्यासाठी जे काही किट आहे ते किट तुम्हाला विकत घ्यावं लागेल. आणि आता याचं मार्केटिंग कसं करायचं,
व्हॉट्सअपला मेसेज टाका, स्टेटसला ठेवा किंवा फेसबुकवर, इन्स्टावर, सगळ्यावर तुम्ही याची जाहिरात करू शकता की तुमचं जे शिलाई मशीन आहे ते मी दुरुस्त करून दिले जाईल. तिथे तुम्ही खाली तुमचा एखादा मोबाईल नंबर दिलात तर लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. आणि यासाठी तुम्हाला मार्केटिंग मात्र नक्कीच करावं लागेल आणि ते रोज करावं लागेल, जोपर्यंत तुमचा नंबर किंवा तुमचं नाव लोकांच्या लक्षात राहत नाही, जोपर्यंत लोकांकडून तुम्हाला कॉल येत नाही. आता एक साधी शिलाई मशीन दुरुस्त करायला 300 ते 350 रुपये घेतात. दिवसाला तुम्ही जर 2 मशीन अशा रिपेअर करू शकलात तर कमीत कमी दिवसाला 600 ते 700 रुपये तुम्ही कमवू शकता. अर्थात हे काम तुम्हाला रोज मिळणार नाही, आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तुम्हाला किंवा हार्डली तुम्ही 5-6 मशीन्स आठवड्यात दुरुस्त करू शकाल. पण 6 आपण मॅक्झिमम पकडून गेलो तरी 6 त्रिक 18, म्हणजे आठवड्याला 1800 रुपये तुमचे कुठेच गेलेले नाही. फक्त हे काम सुद्धा तुम्हाला सफाईदारपणे करावं लागेल, कारण तुम्ही मशीन दुरुस्त करून गेल्यानंतर ज्या कस्टमरची तुम्ही मशीन दुरुस्त केलेली आहे त्या कस्टमरला पुन्हा कुठलाही प्रॉब्लेम त्या मशीन संदर्भात येऊन चालणार नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही तुमची घरातली कामं सांभाळून हे 4 व्यवसाय करायचं ठरवलं तर तुम्ही ते करू शकता. आणि तुमच्या महिन्याची जी काही घरातली बिलं आहेत ते तुम्ही थोड्याफार का प्रमाणात होईना भरून तुमच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकता. आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला माझे जे काही विचार आहेत ते तुम्हाला पटले का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर कराच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओचा मुख्य म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे फायदा करून घ्या. यातच मला बऱ्याच अंशी याचं श्रेय मिळेल. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.